मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 7 ऑगस्टचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आता सगळेच एपिसोड खूप अमेझिंग दाखवत आहेत, ते बघत राहा. आजचा हे एपिसोड मोठा आहे आणि खूप छान दाखवलाय त्यांनी. सुरुवातीला आपण बघतोय अर्जुनला सायली म्हणत असते, तुम्हाला बाळाची शपथ आहे, सांगा बरं नेमकं काय झालंय. अर्जुन आता नाईलाज असतो, तिला सगळं सांगतो. जी माहिती त्याला मिळाली ती माहिती त्याने सगळी सायलीला सांगितली. सुरुवातीला तो टाळत असतो, अगं जाऊ दे सायली, ते एवढं महत्वाचं नाहीये. सायली म्हणते, असं काय करताय, तुम्हाला शपथ आहे आपल्या बाळाची, नक्की काय झालं ते सांगा. मग त्यावर अर्जुन सांगतो तिला आता सोनलवर अत्याचार झाले होते आणि तिला अशा अवस्थेत पोलिसांनी पाहिलं वगैरे, नेलंय. मग सायली घाबरते बरं का आणि म्हणते, बापरे, हे एवढं मोठं पाप आपल्याकडनं कसं झालं अहो, आपण तर सगळी शहानिशा केली होती. आपण आपण असं कसं केलं हे सगळं आपण, अरे बापरे, एवढे घाणेरडे आरोप. अर्जुन म्हणतो, सायली सायली शांत हो, हे ना खूप मोठं रॅकेट आहे, कोण कोण आहे या सगळ्यामध्ये मी सगळं शोधून काढेल. तू ना स्वतःला त्रास करून घेऊ नकोस आणि आपल्या बाळाला सुद्धा त्रास होऊ देऊ नकोस. ऐक माझं सायली, तू टेन्शन घेऊ नकोस. सायली म्हणते, अहो आपण तर सोनलचं भलं करायला गेलो होतो, तिला एवढ्या मोठ्या संकटात आपण कसं काय ढकललं, अहो हे कसं काय घडलं, मला काही समजत नाहीये. अर्जुन म्हणतो, सायली आणखीन एक गोष्ट आहे, त्या त्या सुरेशने मुलांच्या तस्करी करणारी व्यक्ती म्हणून तुझं नाव घेतलंय. सायली म्हणते, काय. अर्जुन म्हणतो, हो अगं, त्याने पोलिसांना काही ठोस पुरावे पण दिलेत या बाबतीत. हे सगळं ऐकल्यानंतर सायलीच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. पण आता इकडे तो सचिन आलाय. मी म्हटलं होतं ना प्रेक्षकांनो, सुभेदारांच्या जखमेवर मीठ चोळायला आला असणार आहे, दुसरं काय कारण आहे. तर एक्झॅक्टली त्याने तेच केलंय बरं का. स्मिता त्याला बघितल्या चिडते आणि म्हणते, तू तू इथे कशाला आलायस. अश्विन म्हणतो, तू कशासाठी आलायस हे पण विचारायचं नाही आम्हाला, चल चल निघ बाहेर हो. लगेच सचिन म्हणतो, अरे अरे, तुमच्या घरात जावयाचं असं स्वागत करता का. प्रतापराव म्हणतात, सचिन तुझा आणि अस्मिताचा घटस्फोट झाला, विसरलायस का तू. सचिन म्हणतो, अहो बाबा, अहो ते सगळं फक्त घटस्फोटाचे पेपर वगैरे सह्या होत्या हो त्या फक्त. शेवटी सासरचे माणसं दुःखात असल्यावर त्यांचं सांत्वन करायला जावायला घरात यायलाच पाहिजे ना. सुभेदारांच्या सोनेला एका घाणेरड्या आरोपाखाली अटक झाली आहे, मग मी तुमच्या दुःखात सहभागी नको का व्हायला. कल्पनाताई म्हणतात, आम्हाला तुझ्या सहानुभूतीची गरज नाही, तू जा बरं इथून. सचिन म्हणतो, काय सासूबाई, तुम्ही माझ्यावरच चिडचिड करताय, मी काही लहान मुलींची तस्करी केलेली नाहीये आणि मी काही माझ्याच आश्रमातल्या मुलींचा सत्यानाश पण केलेला नाहीये. गरीब भोळा चेहरा करून त्यामागे घाणेरडी कामं पण मी केलेली नाहीयेत. अस्मिता म्हणते, तू आम्हाला हे सगळं ऐकवायला आलायस ना, तू आमचं दुःख कमी करायला नाही वाढवायला आलायस, हे आम्हाला कळत नाही असं वाटतंय का तुला सचिन. अस्मिताने असं म्हटल्या लगेच सचिन म्हणतो, अस्मी तू किती ओळखतेस ग मला. बरं चल, कबूल करतो मी तुम्हा सगळ्यांना दुःखात बघून खूप आनंदात आहे, मला प्रचंड आनंद होतोय तुम्हाला दुःखात बघून. लगेच याने कबूल पण केलं बरं का. आता या सगळ्यांना खूप राग येत असतो सचिनचा, पण अजूनही तो तिथे उभं राहून बरीच बडबड करतो बरं का. पण मध्येच त्यांनी सायली अर्जुनचं सीन पुन्हा दाखवलाय. सायली म्हणत असते, माझे आणि त्या सुरेशचे एकत्र फोटो, हे कसं काय शक्य आहे, मी तर त्याला आश्रमात पहिल्यांदाच भेटले. अर्जुन म्हणतो, हो सायली मला कळतंय, हे मोठं प्लॅनिंग आहे आणि तू टेन्शन घेऊ नकोस, मी हे सगळं शोधून काढेल. त्यावर सायली म्हणते, तुम्ही परत असं का म्हणताय, तुम्ही सगळं बघून घ्याल, जेलमध्ये मी असले तरी मला सगळं कळायला हवं ना. तुम्ही पोलिसांकडनं सगळं समजावून घेतलं, काय झालं काय नाही ते, पण तुम्ही मला सांगितलं नाही आज सगळं. अर्जुन म्हणतो, हे बघ सायली, तसं काही नाहीये, मलाच अजून बऱ्याच गोष्टी कळलेल्या नाहीये आणि तुझं मी वकीलपत्र पण अजून घेतलेलं नाहीये, त्यामुळे अजून मला रेकॉर्ड्स बघायला मिळत नाहीये. आता उद्या सकाळी मी जेव्हा वकीलपत्र सबमिट करेल तेव्हा सगळे रेकॉर्ड मला बघायला मिळतील. सायली म्हणते, मला एकच गोष्ट कळती अहो, सोनल सापडली आणि आता ती सुरक्षित ठिकाणी आहे, आपल्याला सोनलकडनं सगळं सत्य कळेलच ना. हो म्हणजे काय हो, गप्प का झाला तुम्ही, ती कोर्टात सत्य काय ते सांगेलच ना. आणि सोनल हेही सांगेल ना की म्हणजे तिला सगळी शहानिशा करूनच आपण आश्रमातनं पाठवलं होतं, ती सगळं काही सांगेल की कोर्टामध्ये. अर्जुन आता मनात विचार करतो, सायली तुला कसं सांगू, त्या सोनलनेच तुझ्या विरुद्ध स्टेटमेंट दिलंय, ती तुझ्या विरुद्ध बोलतीये. आता हे सगळं तुला कळल्यावर तुला किती वाईट वाटेल, कसं आणि कुठल्या तोंडाने सांगू मी तुला. अर्जुन असं मनातल्या मनात विचार करत असतो बरं का. सायली म्हणत असते, पण आता मानसी आणि बाकीच्या पोरी सापडायला हव्यात, तो आता एवढंच हवंय. अर्जुन म्हणतो, तू ना सायली आता हे सगळं विचार करणं सोडून दे, आपण ना या सगळ्या गोष्टी बाकीच्या घरी जाऊन डिस्कस करूयात उद्या. तू मला फक्त एकच दिवस दे, मी बोलतो उद्या सगळं कोर्टामध्ये, मेडिकल सर्टिफिकेट वगैरे घेतो
आज जे काही झालं, जे काही म्हणजे व्हॉटेव्हर, आपण उद्या जाऊ कोर्टात आणि सगळं काही नीट करू. अँड आय होप तुला ना ह्युमिनिटी काहीतरी रेन ग्राउंड असं काहीतरी शब्द वापरला त्याने, त्या याच्यावरती तुला बेल मिळेल अशी मला आशा आहे. त्यावर सायली म्हणते, हो मला माहिती आहे, तुम्ही सगळं नीट कराल. हो. अर्जुन म्हणतो, तू स्वतःला आणि बाळाला त्रास करून घेऊ नकोस हं सायली. सायली म्हणते, नाही मी नाही घेणार अजिबात त्रास करून, आणि मला हे कळतंय अहो आपल्याला असं हरून चालणार नाहीये. अर्जुन म्हणतो, हे बघ दुसरी गोष्ट म्हणजे ती प्रिया या जेलमध्ये आहे. तसं तर ती तुला काही करू शकत नाही, तरी सुद्धा ती प्रयत्न करेल तुला त्रास देण्याचा. सायली म्हणते, त्या प्रियाला काय घाबरायचं, तिला उत्तर द्यायला मी समर्थ आहे, तुम्ही काळजी नका करू. तेवढ्यात त्या कॉन्स्टेबल बाई येतात बरं का, आणि म्हणतात, सर सुभेदार सर तुमची वेळ संपली हो, बराच वेळ झालाय, तुम्हाला निघावं लागेल. अर्जुन आता त्या कॉन्स्टेबल बाईला म्हणतो, ताई माझ्या बायकोची काळजी घ्या हां. त्या कॉन्स्टेबल बाई म्हणतात, तुम्ही नका काळजी करू, मी आहे, माझं लक्ष आहे सायलीकडे, तिला आणि तुमच्या बाळाला काहीच होणार नाही. अर्जुन आता त्या जेलच्या बाहेर येतो आणि सायलीला जाता जाता विचारतो, सायली मला सांग, आपल्या आश्रमातल्या सगळ्या मुली अल्पवयीन होत्या का गं? सायली म्हणते, नाही हो, गौरी सोडली तर सगळ्याच मुली वयातल्याच आहे, 18 वर्षाच्या खाली कोणीच नाहीये हो, का बरं? अर्जुन म्हणतो, अगं असंच इन्फॉर्मेशन हवी होती म्हणून. म्हणजे प्रेक्षकांनो, कोणीच पोरी अल्पवयीन नाहीये बरं का. अर्जुन आता तिला येतो, काळजी घे असं म्हणून निघून गेलाय. आता त्या कॉन्स्टेबल बाई पण तिला खुणवतात, काळजी घे हं सायली. आणि मग सायलीला जरा टेन्शन आल्यासारखं दाखवलंय. आता पुन्हा सचिनचं सीन दाखवलंय त्यांनी इकडे. प्रतापराव म्हणत असं, सचिन निघ इथून आत्ताच्या आत्ता, नाहीतर मी पोलिसांना बोलवेल बरं का. आता तो सचिन मोठ्याने हसायला लागतो बरं का, विकृतासारखा, आणि म्हणतो, काय तुम्ही पण डॅड, अहो तुम्हाला आता पोलिसांना वेगळं बोलवायची गरजच नाहीये, त्या पोलिसांचं या घरात येणं जाणं चालूच राहणार आहे बरं का. आणि ज्या घराच्या सुनेने लहान मुलांची तस्करी केली आहे ते घर तर पोलिसांच्या रडारवर असणारच आहे ना, त्यात काय एवढं. आता अश्विन येतो बरं का समोर आणि म्हणतो, झाली तुझी बडबड करून, चले सचिन निघायचं आता, या घरात तुझ्यासाठी जागा नाहीये, कळलं तुला? सचिन म्हणतो, हो का, मग कोणाला जागा आहे रे या घरात? त्या जेलमध्ये असलेल्या तुमच्या त्या सुनेला? तुमच्या तर नाही, तुमच्या तर दोन्ही सुना जेलमध्ये आहेत, असं म्हणून तो मोठ्याने अजून हसायला लागतो बरं का यांच्यावर. आणि श्वेताला पण हसू येत असतं, पण तिने हसू दाबलंय तिचं. लगेच सचिन म्हणतो, अरे दोन्हीच्या दोन्ही सुना जेलमध्ये, आणि वाईट कोण ठरलंय? मी, ज्याने काहीच केलं नाही असा जावाई, साधा भोळा सरळ, काय यार, काय अर्थ आहे या सगळ्याला? बघा ना प्रेक्षकांनो, चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात बरं का याला. म्हणजे सगळं प्लॅनिंग यांनीच केलं, सगळा आगाऊपणा यांनीच केला, आणि पुन्हा येऊन यांनाच ऐकवतं. कसं बरं खोटं बोलावं वाटतं बरं अशा लोकांना? असो, एक मानसिक विकृती असते म्हणा खोटं बोलायची. इकडे अर्जुन त्या म्हणजे पोलीस स्टेशनच्या बाहेर येतो आणि असं एकदम तिथे खाली बसतो बरं का. त्याला खूप धक्का बसलाय बिचाऱ्याला, आणि त्याला हे सगळं कोणाला बोलता पण येत नाही. पण थँक गॉड त्याच्यासोबत चैतन्य आहे. चैतन्य म्हणत असतो, अर्जुन अरे असं काय करतो? तो रडत असतो बरं का अर्जुन तिथे पोलीस स्टेशनच्या बाहेर बसून. त्याला सायलीला सोडून जावंसं वाटत नसतं. चैतन्य म्हणतो, अर्जुन मला कळतंय रे बाबा, परिस्थिती अवघड आहे, पण तू नको ना धीर सोडूस. अर्जुन म्हणतो, अरे चैतन्य, मी सायलीच्या समोर धीर धरला होता ना रे, किती गिल्टी फील होतंय मला. माझी बायको प्रेग्नंट आहे, मी तिला सुखात ठेवायला हवं, पण मी काहीच करू शकत नाहीये रे तिच्यासाठी, काहीच नाही. आता चैतन्य म्हणतो, अर्जुन हे बघ, हे सगळं टेम्पररी आहे, उद्या दुपारपर्यंत सायली वहिनी घरी असणार आहे. अर्जुन म्हणतो, तुला कळतंय का चैतन्य, तिच्यावर कुठला कायदा लागलाय? चैतन्य म्हणतो, हो बाबा कळतंय सगळं मला. अर्जुन, आपल्या समोर अडचणींचा मोठा डोंगर उभा आहे, मला कळतंय. मला एवढी गोष्ट माहिती आहे की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार करू शकत नाही अशी कुठलीच गोष्ट या जगात नाही. तू सगळं नीट करशील यार, मला भरोसा आहे. अर्जुन म्हणतो, अरे हो रे बाबा, मला सायलीला एक रात्र पण जेलमध्ये राहू द्यायचं नाहीये, पण पण मी तिला घरी पण नाही घेऊन जाऊ शकत आहे रे. पूर्णाजी, मम्मा, डॅड, मी त्यांना काय सांगू? मी काहीच करू शकलो नाही माझ्या सायलीसाठी. कुठल्या तोंडाने जाऊ रे घरी? माझ्या सायलीला आजची रात्र जेलमध्ये राहावं लागणार, मी कसं सांगू घरच्यांना? चैतन्य म्हणतो, अर्जुन सांगावं लागेल, घरी जावंच लागेल आपल्याला. अश्विनचे फोन येऊन गेलेत मला, तुला पण आले असतील. चल अर्जुन, घरी जावं लागेल. अर्जुन म्हणतो, नाही रे चैतन्य, मला नाही कळते, मी कुठल्या तोंडाने घरी जाऊ? चैतन्य म्हणतो, ए वेड्या, अरे ते काय तुला समजून घेणार नाहीत का? तू उगाच स्वतःला नको बरं दोष देऊ. चल बरं, सगळं नीट होणार आहे, चल तू घरी चल आधी. चैतन्याला पण रडू येते प्रेक्षकांनो. काय आहे ना, सायलीने काहीच केलेलं नाहीये, ती निर्दोष आहे, सगळ्यांनाच कळतंय. पण आता काय करणार, काही कायदे असतात, काही नियम असतात, त्यामुळे नाही काही करतायत. अर्जुनचं तसंच झालंय बिचाऱ्याचं, तो हतबल झालाय या सगळ्यांपुढे. पण किती सुंदर एक्सप्रेशन्स असतात ना प्रेक्षकांनो अर्जुनचे. आजचाही एपिसोड खूप छान वाटला बरं का बघताना.
रादर आता रोज सकाळी उत्सुकता असते उठल्यावर बघायची काय झालं असेल मालिकेत. मस्त दाखवत आहे यार प्रेक्षकांनो ते. खरंच म्हणजे कायमच मी या मालिकेच्या म्हणजे प्रेमात आहे हे वेगळं सांगायला नको. थोडंफार ट्रॅक घसरतो यांचा, पण ते इतकं सुंदर पद्धतीने ते वर आणतात ना, म्हणजे ह्या सिरियलची ती खासियतच आहे. चैतन्य अर्जुनला आता समजवतो आणि म्हणतो चल बरं तू घरी चल. अर्जुनला तो आता फायनली घेऊन जातो घरी. चैतन्य उभारी देतो अर्जुनला, चल आपल्याला खूप काम आहेत अर्जुन चल. खरंच मित्र असावा तर चैतन्यासारखा. तर आता इकडे मधुभाऊ त्या सचिनला ऐकवतात बरं का खूप. ओ हे बघा प्रिया तिच्या गुन्ह्यांसाठी शिक्षा भोगते आणि माझ्या सायलीवरचे आरोप खोटे आहेत बरं का. मग प्रतिमा त्या पण म्हणतात हो आमची सायली निर्दोष आहे आणि अर्जुन सिद्ध केल्याशिवाय राहणार नाहीये. सचिन म्हणतो अहो असं तुम्हाला वाटतंय, पण पोलिसांकडे सायली विरुद्ध भक्कम पुरावे आहेत. अस्मिता म्हणते अश्विन डॅड याला काढा बरं, याला आत्ता घरातून बाहेर काढा. सचिन म्हणतो ए अस्मिता मी इथून जाणारच आहे का, मी काही इथे राहायला आलेलो नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेव, मी छोटासा फायनान्शियल फ्रॉड केला होता ग. माझ्या हातून एक अफेअर काय घडलं होतं, चुकलं होतं माझं, पण त्याची मला तुम्ही सगळ्यांनी खूप मोठी शिक्षा दिली होती. घरातून अपमान करून हाकलवलं होतं तुम्ही, मला लाज काढली होती माझी. पण तुमच्या सुनेने जो गुन्हा केलाय ना तो माझ्या गुन्ह्यापेक्षा 100 पटीने मोठा आहे. आता तुम्हा सगळ्यांना तोंड लपवायची गरज आहे. आता माझे शब्द तुम्ही कोरून ठेवा. सगळे लोक सुभेदारांवर थुंकतील. तुमची सून काही आता सध्या जेलमधून सुटत नाही काही वर्ष. तुमच्या सगळ्या तोंडाला काळं भासणारेत लोक. आता हा सगळा सोहळा बघायला मी असेलच, काळजी करू नका असं तो या सगळ्यांना सुनवतो आणि चालला जातो बरं का. सचिन गेल्यावर अस्मिता म्हणते मला वाटलं होतं हा माणूस आपल्या आयुष्यातून कायमचा निघून गेलाय, पण नाही. आपल्या आयुष्यात जे घडतंय ना ते बघून या माणसाला काय असुरी आनंद होतोय. लगेच श्वेता हळूच म्हणते बरं का अस्मिता ताई हे गोलूचे बाबा आहेत का. कल्पनाताई म्हणतात श्वेता तू या सगळ्यामध्ये पडू नको बरं बाई, जा गोलूकडे लक्ष दे. आता बघा प्रेक्षकांनो लगेच पूर्णाजी आल्यात बरं का. तिथे पूर्णाजींना धक्का बसलेला असतो ना त्यामुळे त्या ग्लानीमध्ये गेल्यात. हे सगळं तमाशा जो आहे ना तो आपण एका रात्रीचा बघतोय बरं का प्रेक्षकांनो. म्हणजे अजून रात्र सरलेली नाहीये, म्हणजे सायलीला अटक झाल्यानंतर बरं का. तेवढ्या तिथे पूर्णाजी येतात आणि म्हणतात बापरे कोणाचा आवाज आला ग कल्पना, अर्जुन आला का ग, सायलीला घेऊन आला ना तो. अश्विन म्हणतो नाही ग पूर्णाजी अजून दादा नाही आलाय. पूर्णाजी म्हणतात मग सायलीबद्दल काही कळलं का तुम्हाला. प्रतापराव म्हणतात नाही ग पूर्णाई अजून काही कळलं नाहीये. पूर्णाजी म्हणतात तू अर्जुनला फोन लाव बरं प्रताप, त्याला सांग मला सायलीला आत्ताच्या आत्ता भेटायला जायचंय. तेवढ्यात अर्जुन घरी येतो बरं का. मग कल्पनाताई त्याला विचारतात काय रे अर्जुन, अरे काय झालं, सायली कुठे आपली, तू तिला नाही आणलंस का सोबत. अस्मिता म्हणते बरं सायलीची तब्येत बरी आहे का अर्जुन, कशी आहे ती आता. प्रतापराव म्हणतात पोलीस काय म्हणाले, अरे कोणी गोवलं सायलीला या खोट्या केसमध्ये, काही कळलं का तुला. अश्विन म्हणतो निकमांकडे काही पुरावे म्हणाले ना ते दादा, अरे काय हे सगळं. म्हणजे या सगळ्यांनी अर्जुनवर प्रश्नांचा भडीमार केलेला असतो. अर्जुन म्हणतो एक मिनिट तुम्ही जरा थांबा, मला पण अजून सगळं व्यवस्थित कळलेलं नाहीये, मी सायलीचं वकीलपत्र अजून घेतलं नाहीये. प्रतापराव म्हणतात का रे बाबा. अर्जुन म्हणतो डॅड कोर्टाची वेळ निघून गेली ना आता, या प्रोसेस आता उद्या सकाळी कराव्या लागतील आपल्याला आणि जामीन वगैरे ते पण उद्याच मिळेल. मग अश्विन म्हणतो दादा त्या कायद्यासाठी बेल मिळते ना रे. अर्जुन म्हणतो ऍक्च्युली नाही अरे, मी तरी सुद्धा प्रयत्न करेलच. मग पूर्णाजी म्हणतात अर्जुन बाबा कुठल्याही परिस्थितीत मला सायलीला भेटायचं बरं, आत्ताच्या आत्ता तुम्हाला ने बरं सायलीकडे. अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे पूर्णाजी मी काढतो स्पेशल परमिशन, पण आपल्याला ना सायलीला भेटणं जरा अवघड आहे ग. तिच्यावर जो गुन्हा दाखल झाला ना तो खूप खूप कठीण आहे, तिला डायरेक्ट त्यांनी मोठ्या जेलमध्ये नेलंय बघ. पूर्णाजी म्हणतात नाही बरं अर्जुन, मला काही उद्यापर्यंत धीर नाही धरवणार. माझी तन्वी कशी असेल, कुठल्या परिस्थितीत असेल, मला तिला बघितल्याशिवाय नाही बरं चैन पडणार. अर्जुन आता काही बोलणार तेवढ्या चैतन्य म्हणतो अर्जुन आपण ना एकदा बघूयात प्रयत्न करून. पूर्णाजी म्हणतात हे बघा तुम्ही स्पेशल परवानगी काढा, काहीही करा, मला आत्ताच्या आत्ता तन्वीला माझ्या सायलीला भेटायला जायचं म्हणजे जायचं. अस्मिता म्हणते पूर्णाजी जाणार असेल तर मी पण जाईल. प्रतिमात्या पण म्हणतात हो 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 मी पण जाणार सायलीला भेटायला. मग मधुभाऊ पण म्हणतात हो जावाई बापू मला पण भेटायचंय साऊला. अर्जुन म्हणत असतो मधुभाऊ तुमची तब्येत. मधुभाऊ म्हणतात ते काही नाही मी साऊला पाहिल्याशिवाय मला नाही बरं वाटणार जावाई बापू, मला येऊ द्या. प्रेक्षकांनो सगळे हजर आहेत एक रविराज सोडले तर. खरं तर या क्षणाला रविराजांची उपस्थिती अनिवार्य होती बरं का, पण आता असं वाटतंय की एखाद्या मोठ्या पॉइंटला ते रविराजांची एंट्री घेतील. या बाबतीत तुम्हाला काय वाटतंय, म्हणजे बऱ्याच लोकांचे प्रश्न होते रविराज कुठे कुठे.
रविराजांची एंट्री एखाद्या मोठ्या धमाकेदार पॉइंटवर ते करतील असा एक माझा अंदाज आहे. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि काल TTMचा प्रोमो आला प्रेक्षकांनो आणि हाच दाखवला त्यांनी. हे सगळे सुभेदार भेटायला जातात. सायली त्या सगळ्यांना सांगते, म्हणजे प्रियाला सांगते की माझं कुटुंब माझी एकी आहे वगैरे, तेच दाखवलंय त्यांनी प्रोमो. अर्जुन म्हणत असतो, बरं एक काम कर चैतन्य, तू इन्स्पेक्टर सावंतला सांग आणि परमिशन काढायला जमतं का बघ. मग लगेच चैतन्याने फोनाफोनी केली आहे, सुरुवात केली आहे आणि तो म्हणतो हो सावंत मॅनेज करतील. आणि लगेच हे सगळेजण जेलमध्ये आलेत. चैतन्य म्हणतो चला आपल्याला वेळ कमी आहे खूप, लगेच निघायला हवं. मग हे सगळे जेलमध्ये पोहोचलेत सायलीला भेटायला तिथे पोलीस स्टेशनला. यांना परवानगी मिळाली आहे, बहुतेक मिळालीच असणार 100%. मग पूर्णाजी म्हणतात वाटलं नव्हतं असं सायलीला जेलमध्ये कधी भेटावं लागेल. प्रतापराव म्हणतात हो ना, आपल्यावरच एवढं दडपण येते तर सायलीवर किती दडपण येत असेल, तिची काय अवस्था होत असेल. तेवढ्यात तिथे सायली येते. सायलीला बघून सगळ्यांचा ऊर भरून आलाय. शेवटी कुटुंबामधली एकी खूप महत्वाची असते बरं का प्रेक्षकांनो. सायलीच्या पाठीमागे तिचं अख्खं कुटुंब ठामपणे उभं आहे आणि मुळातच सायली निर्दोष आहे. त्यामुळे निर्दोष माणसाला जेलमध्ये असे किती दिवस ते ठेवणार बरं. आणि अर्जुन तिला सोडवणारच. सगळेजण भाऊक झालेले असतात सायलीला बघून. प्रतिमात्या पटकन सायलीला मिठी मारतात बरं का. आणि सायली प्रतिमात्याला, ती सगळ्यांना भेटते आता असा क्षण त्यांनी दाखवलाय. प्रतिमात्या विचारतात सायलीला, बेटा बरी आहेस ना तू, तुला काही त्रास नाही ना होते. सायली म्हणते हो बरी आहे मी. त्या विचारतात तुला त्रास नाही होते ना बेटा इथे काही. सायली म्हणते नाही नाही. आता प्रतिमात्याला भेटून ती कल्पनाताईंना भेटते. कल्पनाताई तिला घट्ट मिठी मारतात. खूप रडत असतात त्या आणि म्हणत असतात बेटा सायली स्वतःची काळजी घेतेस ना ग राजा. आता प्रतापरावांच्याही हातात हात देते सायली. अस्मिताला पण मिठी मारते. अस्मिता म्हणते सायली नाही ना ग तुला काही त्रास होते. सायली म्हणते नाही अस्मिता मी बरी आहे. आता पूर्णाजी पण तिच्या गालावरून हात फिरवतात. सायली पूर्णाजीच्या हातावरती अशी पापी देते. मस्त दाखवलाय प्रेक्षकांनो हा क्षण. आजचा भाग टीव्हीवर नक्की बघायला, तर सगळे भाग आता टीव्हीवर बघायला विसरू नका. अमेझिंग दाखवतायत ते, खरंच अमेझिंग दाखवताय एपिसोड. पटकन अश्विन विचारतो बरं का, बरं आहे ना ग वहिनी तुला. अस्मिता म्हणते अगं आम्ही एक एक क्षण तुझ्याशिवाय कसं काढतोय ना, आम्हाला माहिती ग सायली. चैतन्य पण सायलीला बघून त्यालाही कसं तरी होतंय बरं का, तोही रडतोय. मधुभाऊ म्हणत असतात सायली बेटा काळजी करू नकोस, तुझ्यावरचे सगळे आरोप मी माझ्यावर घेईल आणि लवकरात लवकर तुला इथून सोडवतील जावई बापू, तुला बाहेर काढतील ते. सायली म्हणते नाही मधुभाऊ, हा काळ आपल्यासाठी कठीण आहे, पण आत्तापर्यंत आपण एकत्र येऊन सगळ्या संकटावर मात केली ना, आता पण तसंच होईल. वेळ लागेल कदाचित, पण विजय मात्र सत्याचाच होईल बरं का. कल्पनाताई म्हणतात सायली माझा धीर सुटत चालला ग. सायली म्हणते आई खचू नका ना, तुम्ही जशा खचल्या तर माझं काय होईल. तुम्ही सगळेजण माझी ताकद आहात, तुम्ही सगळे असे दुबळे होऊ नका हो. मग तेवढ्यात अश्विन म्हणतो बहिणी तुझं मेडिकल चेकअप झालं का ग इथे आल्यावर, काय म्हणाले डॉक्टर, एव्हरीथिंग ओके ना, बाळाचे हार्टबीट वगैरे सगळं ठीक आहे ना वहिनी. सायली म्हणते हो अश्विन भाऊजी सगळं व्यवस्थित आहे. कल्पनाताई म्हणतात ए सायली बेटा अगं तुझ्यासाठी मी अंगारा आणलाय. सायलीला त्या अंगारा लावतात आता कल्पनाताई. सायली त्यांच्या समोर येते. खूप छान वाटलाय प्रेक्षकांनो. असं वाटत होतं हा सीन संपूच नाही, मस्त दाखवलाय त्यांनी सीन. बघा आता इकडे या प्रियाला कळतं बरं का की सायलीला भेटायला सगळं सुभेदार कुटुंब आलंय. ती कॉन्स्टेबल बाई येते आणि प्रियाला म्हणते ए प्रिया श्वेताचा मेसेज आलाय बघ. श्वेताच्या मेसेजमध्ये प्रियासाठी लिहिलेलं होतं की प्रिया अख्खं सुभेदार कुटुंब सायलीला भेटायला गेलंय जेलमध्ये. प्रिया तो मेसेज वाचते आणि तिच्या अंगाची आग होते. तिची तळाची आग मस्तकाला गेलेली आहे बरं का. ती म्हणते इतके महिने मी या जेलमध्ये खितपत पडले आणि या सुभेदारांनी मला डुंकून बघितलं नाही, आणि आता एक दिवस पण झाला नाही त्या सायलीला इथे येऊन तर आले सगळे तिला भेटायला. आता लगेच ती कॉन्स्टेबल बाई म्हणतात अगं असं काय करते, सायलीवर सगळे लोक प्रेम करत असतील ना. हे ऐकून तिला अजून कसं तरी होतं बरं का प्रियाला. मला एक कळत नाही प्रेक्षकांनो, म्हणजे लॉजिकच लागत नाहीये. प्रिया स्वतःला सायली सोबत कशी काय कम्पेअर करू शकते. हिचा आणि सुभेदारांचा एक तर अर्थी कुठल्याच अर्थी संबंध नाहीये. ती खोटी ओळख घेऊन सुभेदारांच्या घरात मिरवत होती. सगळेजण जेव्हा तिला जीव लावत होते तेव्हा हिनं त्यांची कदर केली नाही, आणि जेव्हा आता हिचं सत्य समोर आलं आणि हिला शिक्षा मिळाली तेव्हा हिला कसं काय असं अपेक्षित आहे बरं की सगळ्या सुभेदारांनी हिला जीव लावावा आणि हिला एक्सेप्ट करावं म्हणून. प्रिया सायलीवर जेलेस व्हायचं कारणच मला कळत नाहीये. काहीच संबंध नाहीये बरं का प्रियाने जेलेस होण्याचा. एकतर त्या अश्विनला बिचाऱ्याला फसवलं, त्याच्याशी लग्न केलं आणि हा तमाशा करून ठेवला सगळा. असो, आता जेव्हा ती कॉन्स्टेबल बाई म्हणते अगं सायलीवर प्रेम करत असतील ना ते सगळेजण, लगेच प्रिया म्हणते ए चुप्प बस, फालतू बडबड बंद कर, चल व्हिजिटर्स रूम मध्ये घेऊन चल, मला पण त्यांना भेटायचंय आता. लगेच ती कॉन्स्टेबल बाई म्हणते अगं तू वेडी आहेस का,
त्या व्हिजिटर रूममध्ये जाण्यासाठी जेलर मॅडमची परवानगी घ्यावी लागते, तुला माहिती नाही आहे का प्रिया? प्रिया म्हणते, ए मी तुला त्याचे एक्स्ट्रा पैसे देईल, मला व्हिजिटर्स रूममध्ये घेऊन चल म्हणजे चल. ती कॉन्स्टेबल बाई म्हणते, अगो पण जेलर मॅडमला काय सांगू मी? प्रिया म्हणते, बरं ठीक आहे, जे बोलायचं ते मी बोलेल, हात जोडते तुझ्या त्या बाई पुढे वगैरे, काय नाटक करायचं ते करेल, पण चल मला, चल लवकर घेऊन चल तिकडे, उघड उघड. आता लगेच त्या बाईने कुलूप उघडली बरं का, आणि प्रिया गेली सुभेदारांना भेटायला. पण आता तो अनमोल प्रसंग हिच्या अपमानाचा आपल्याला उद्या बघायला मिळणार आहे बरं का. पण आता मधुभाऊंना कळलंय की सायलीवर खोटे नाटे आरोप झाले, सगळ्यांनाच कळलंय. मधुभाऊ म्हणतात, बापरे, त्या त्या सुरेशने असं केलं. सायली अगं आपण असं कसं फसलो ग? सायली म्हणते, तेच कळत नाहीये ना मधुभाऊ. मधुभाऊ म्हणतात, बापरे, माणसं एवढी वाईट वागूच कशी शकतात? तो सुरेश माझ्या समोर जे काही बोलला ना सायली, मी सगळं काही कोर्टात साक्ष म्हणून सांगेल, आणि तो खोटा काका बनून आला होता सोनलचा, हे सगळं मी सांगेल कोर्टामध्ये. म्हणजे आपण विश्वासाने पाठवलं होतं ग सायली त्याच्यासोबत त्या सोनलला. अर्जुन आता मनात विचार करतो, काय सांगू मी तुम्हाला मधुभाऊ, तुमची साक्ष पण चालणार नाहीये कोर्टामध्ये. हे जे काही सायलीवर आरोप झालेत ना, ते किती सिरियस आहे हे मी तुम्हाला सांगू शकत नाहीये. अर्जुन असं मनातल्या मनात बोलतो, आणि आजचा हा एपिसोड इथेच संपून जातो. पुढचा प्रोमो धमाकेदार आहे बरं का. आता ही अस्मिता म्हणते प्रियाला, ए प्रिया, जेल हीच तुझी जागा आहे बरं का. लगेच प्रिया म्हणते, महान्याय सायलीसाठी का नाही? तिने तर सगळ्यात मोठा गुन्हा केला ना. पूर्णाजी म्हणतात, ए आमची सायली निर्दोष आहे, तिने काहीही केलेलं नाहीये. आम्ही सगळे आमच्या सायलीच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत. सायली म्हणते, प्रिया आमच्यातली एकी भक्कम आहे ग, आता तू आम्हाला छळू शकणार नाहीये, कारण अंतिम विजय आमचाच असणार आहे, माझा आणि माझ्या कुटुंबाचा. आता हे सगळं बघून प्रिया जळून खाक झाली आहे बरं का प्रेक्षकांनो. हे मात्र खरं आहे, सायलीचाच विजय होणार आहे, सत्याचाच विजय होणार आहे. पण यासाठी अर्जुन आणि सायलीला थोडासा संघर्ष करावा लागणार आहे. पण आता बघूयात मंडळी, येणारे एपिसोड मस्त असणार आहेत. ठरलं तर मग या मालिकेच्या अख्ख्या टीमने प्रेक्षकांचं मनोरंजन आतापर्यंत कायमच दुपटीने आणि अगदी चौपटीने केलंय बरं का मंडळी, आणि आता तसंच पुढे देखील हे मनोरंजन करणार आहे. शेवटी मनोरंजन महत्वाचं ना मंडळी, आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी. चला तर मग आजचा एपिसोड आवडला ना तुम्हाला, मग नक्की लाईक करायला विसरू नका. चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत मंडळी काळजी घ्या स्वतःची. धन्यवाद.